नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट पॉझिटिव्ह ओपनिंग दिलं, काही नवीन नाही, मार्केट रोज पॉझिटिव्ह ओपनिंग देतं आणि नवीनच रोज एक नवीन हाय बनवत चाललेला आहे निफ्टी। आणि आजही मार्केटनं आहे तो नवीन लाईफ माइलस्टोन टच केला, 24,400चा नवीन हाय। सेन्सेक्सनं सुद्धा 80,200च्या आसपास आणि ओव्हरऑल आज सेन्सेक्स जो आहे तो 80,000च्या अबाव बंद दिला। 80,050 फर्स्ट टाईम सेन्सेक्स 80,000च्या पार होऊन तिथं बंद दिलेलं आहे। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये पॉझिटिव्ह बायस, पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू आहे। नवीन रोज हाय बनवणं कंटिन्यू आहे आणि मे बी कंटिन्यू राहू शकतं। गेले काही दिवस मी एक गॅप घेऊन व्हिडिओ करते, कारण मार्केट जे आहे ते फारसं काही नाही, त्याच रेंजमध्ये राहतं आणि शॉर्ट मूव्ज देत असतं। नवीन हाय रोजच टच करतं, फारसं काही बोलण्यासारखी वाटत नाही मार्केटमध्ये। त्यामुळे ओव्हरऑल जोपर्यंत 24,000च्या खाली बंद देत नाही तोपर्यंत थोडंसं मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह बायसनं राहील आणि नवीन हाय बनवत राहील रोज, हे निश्चित। त्याचा आज एक भाग झाला। FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आज FISने बाईंग केलं 25,075 करोडचं, DISने सेलिंग केले 23,075 करोडचं। FIDIजमध्ये देवाणघेवाण चालू आहे। मार्केटमध्ये स्टॉक स्पेसिफिक बाईंग येतं, कधी IT सेक्टर वाढतं, कधी बँक्स वाढतं, कधी फार्मा वाढतं, कधी इन्फोसिस, कधी रिलायन्स, कधी HDFC बँक, कधी TCS। आणि मार्केट जे आहे ते ओव्हरऑल हायर लेवलला मेंटेन आहे, इंडेक्स हायर लेवलला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न होत आहे आणि सिलेक्टिव्ह स्टॉक स्पेसिफिक सिलेक्टिव्ह बाईंग येताना आपल्याला दिसतं। त्यामुळे मार्केट जे आहे ते वरच्या लेवलला इंटॅक्ट आहेत। उद्यासाठी ट्रेड करायचं झालं तर वीकली आहे, मला वाटतं वीकचा शेवट दिवस आहे 24,400। आज जो नवीन लाईफ टाईम हाय टच केला तो एक रेजिस्टन्स आहे। लोअर लेवलला 24,150, 24,200 सपोर्ट आहे। ईच अँड एव्हरी 50-60 पॉईंटची जी निफ्टीला डीप येते आजकाल ती ब्रॉट एंट्री होते आणि मार्केट परत हायर लेवलला जातं। हायर लेवलला गॅप अप ओपन झाल्यानंतर तिथं थोडं रेंगाळतं आणि परत खाली येतं। फिअर आहे, म्हणजे कधी करेक्शन येऊ शकतं का। मागेही व्हिडिओमध्ये म्हटलं ग्लोबल मार्केट्समध्ये थोडंफार करेक्शन युरोपियन मार्केट्सला आहे, US अजून यायचं आहे, पण ओव्हरऑल मार्केट जे आहे ते कॉशियस मोडमध्ये आहे। त्यामुळे मार्केट जे आहे ते फार मोठ्या मूव्स देत नाही, गॅपअप होतं, थोडंसं वर खाली होतं, परत खाली येतं, परत बाईंग होतं, रेंज बाउंड ट्रेडिंग आहे। पण नवीन लाईफ टाईम हाय बनवण्याचा सिलसिला अजून चालू आहे। त्यामुळे उद्या निफ्टीसाठी 24,400 रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग, त्याच्या खाली 24,300च्या खाली आला तर 24,150, 24,200 सपोर्ट आहे, तिथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते, परत रिकव्हरी येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सिमिलरली 53,000 एक सपोर्ट आहे, 53,000च्या खाली आला तर मे बी 52,700, 52,800 पण येऊ शकतो, जो आजचा लो होता। आणि हायर लेवलला 53,500 एक सपोर्ट रेजिस्टन्स आहे। तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा क्लिअर लेवल हायर लेवल 53,400, 500 रेजिस्टन्स आहे। 53,000च्या खाली आला तर 52,700, 52,800पर्यंत बँक निफ्टी उद्या इंट्राडे डीप देऊ शकतं। त्या अकॉर्डिंग तुम्ही ईच अँड एव्हरी डीपमध्ये बाय करू शकता, इमिजिएट ऑपॉर्च्युनिटी वरची मिळते। पण कधी एखादी डीप खाली नेत जायला मार्केटला हेवी प्रॉफिट बुकिंग येईल हे सध्या थोडं सांगू शकत नाही। हायर लेवलला रिस्क रिवॉर्ड रेशो या लेवलला निफ्टी बँक निफ्टीमध्ये बाय बसण्यामध्ये थोडासा रिस्क रिवॉर्ड रेशो अनफेवर होतो। त्यामुळे मला वाटतं थोडंसं करेक्शन किंवा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं असं मला वाटतं, पण ते कधीही सांगता येत नाही। तोपर्यंत या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1,276 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,076 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 22 शेअर्स वाढले, त्या बाजूला 28 शेअर्समध्ये पडलं झालेले आहे। ओव्हरऑल NSE आणि निफ्टीमध्ये थोडा मिक्स आहे, वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेम आहे ना। सेक्टर इंडिसाइजेसमध्ये IT आणि फार्मा सेक्टर आज चांगलं पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये बंद झालं, तेजी बघायला मिळाली। ऑटो सेक्टरमध्ये सुद्धा थोडीशी फार तेजी बघायला मिळाली। बाकी अदर सेक्टर्स असतील, बँक्स, मेटल्स, FMCG, ऑइल अँड गॅस, हे थोडं साईडवेजमध्ये फ्लॅट क्लोज झालेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर US मार्केट्स बंद आहेत आज, युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्हमध्ये आहेत 0.5%, पण ओव्हरऑल जर मोमेंटम मार्केटचा पॉझिटिव्ह आहे, उद्या ग्लोबल एशियन मार्केट्स वगैरे जर पॉझिटिव्ह असतील तर मला वाटतं मार्केट पॉझिटिव्ह स्टार्ट घेईल। पण त्यानंतर थोडंसं बघणं गरजेचं आहे की मार्केट वरच्या लेवलला मेंटेन होतं का, एक विकेंडला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं। त्यामुळे ओव्हरऑल मला वाटतं मार्केटचं मोमेंटम पॉझिटिव्ह आहे। जोपर्यंत निफ्टी 24,000च्या खाली येत नाही तोपर्यंत मार्केटचा पॉझिटिव्ह बायस मेंटेन आहे आणि बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी कंटिन्यू आहे। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होत आहे। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।